I like to travel and explore places, especially with my car. So this time we decided to explore Badami, Hampi, Gokarna, Goa by road. Karveer Nivasini Shri Amba Mata Ki Jai. This will be the last journey of our this entire trip. Badami, Hampi, Pattadakal, Gokarna, Goa मस्तपैकी मग कोल्हापूर आणि आता घरी वापस पुणे. ऑल राइट, एकदम खतरनाक रोड ट्रिप सुरू झाली आहे. तर गाडी एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आहे. आता 2 वाजता निघालो आहे रात्री, आता वाजले 5 आणि आम्ही कोल्हापूरच्या थोडंसं पुढे आलो आहे. जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत फटाफट रस्ता कव्हर करून घ्यायचा, की जसं जसं ऊन वाढेल तसं मग थोडा स्पीड पण कमी होईल. सो अशा प्रकारे आमची एकदम जबरदस्त अशी रोड ट्रिप आमच्या स्कॉर्पिओ एनमध्ये सुरू झाली. तर एकदम भारीतल्या या स्पॉटवर आता थांबलोय आम्ही. बदामी इथून अजून 3.25 तास दाखवत आहे. सो घरून ब्रेकफास्टसाठी बनवून आणलेलं आहे मस्तपैकी पराठे. आपल्याकडे सगळा सेटअप आहे, पण ते बनवायचं आता काही करायचं नाही आहे, कारण की थोडं ऊन वगैरे होईल. आम्ही पुण्याहून निघालो. आता आम्ही जाणार बदामी, पट्टडकल, ऐहोळे, विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी, नंतर गोकर्ण, गोवा, कोल्हापूरच्या अंबाबाई जगदंबेचं दर्शन घेणार आणि परत घरी पुण्याला. सो आता बदामी अर्ध्या तासावर राहिलंय आणि आमची ट्रिप जी आहे ती अतिशय छान सुरू आहे. रोड्स तसे कर्नाटकातले एकदम छान आहेत. सकाळी सकाळी लवकर निघालो त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक काही तेवढं लागलं नाही. आय एम ट्राईंग टू कव्हर द डिस्टन्स ॲज मच ॲज पॉसिबल. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता बदामीला पोहोचूनच मग लंच वगैरे करूया. ऊन आहे, ऊन वाढलंय, बट इट्स ओके. चटके बसतील असं एवढं काही ऊन नाहीये. चलो लेट्स मूव्ह ऑन. कर्नाटकात रोड्स अतिशय छान आहेत. अगदी बटर स्मूथ, प्लेन आणि छान रोड्स. गाडी चालवायला तर खूप मजा आली. थकलो बिलकुल नाही. बदामीला गेल्यावर रिसॉर्टमध्ये सगळ्यात पहिलं काम आम्ही केलं ते म्हणजे स्विमिंग पूल. जाताच बरोबर स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली, मनसोक्त पोहलो आणि उड्या मारल्या, निवांत आराम केला. थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही बदामी केव्ह टेम्पल्स बघण्याच्या अगोदर पट्टडकलला जाण्याचं ठरवलं. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. 6व्या आणि 7व्या शतकात बांधलेले मंदिर आहे तिथे, दगडाचे बांधलेले. इतके वर्ष जुन्या निर्मनुष्य या दगडी मंदिरांमध्ये जाऊन एकांतवासात 10 मिनिटं बसणे म्हणजे वेगळाच अनुभव. पट्टडकल बघून आल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर रात्री आराम केला. सो डे 2 we are now going to see Bhutnath temple and Badami caves temple. आज आम्ही आलो आहोत बदामीला. उंच खडकात असलेल्या केव्स, काही मंदिरं आणि एका तलावाच्या काठी असलेलं भूतनाथ मंदिर ही तिथली सगळ्यात मोठी वैशिष्ट्ये. 6व्या आणि 7व्या शतकात बांधलेली ही मंदिरे आणि खोदलेल्या गुहा. तुम्ही जर इतिहास आणि रिच इंडियन हेरिटेज अभ्यासक असाल तर तुमच्यासाठी ही जागा म्हणजे पर्वणीच. So after exploring half of Badami, now it's time to explore Bhutnath temple and the other side. आम्ही आता आपली स्कॉर्पिओ एन ठेवली हॉटेलवरच आणि जात आहोत या शेअर्ड रिक्षामध्ये. बदामीतल्या प्रसिद्ध अशा भूतनाथ मंदिरात जाण्यासाठी जो रस्ता आहे तो अतिशय छोटा असल्यामुळे आम्ही आमची कार न नेता एका शेअर्ड रिक्षाने तिथे गेलो. तिकडे आपण एक्सप्लोर केल्या सगळे हा पूर्ण तलाव अँड धिस थिंग. हे भूतनाथ जे टेम्पल आहे, भूतनाथ मंदिर त्याला म्हणतात, माझ्या मागे, ते माझी सगळ्यात आवडती जागा. हॅलो, मला पण आवडते खूप सारी ही प्लेस आणि तारागड नदी होती. पण याच्या आधी ना मी बघितले होते त्या तिथून की या इथे पूर्ण मंकीज होते. पण आता ते दिसत पण नाही. मे बी ते कुठे गेले असतील, तिथे गेले असतील त्या दुसऱ्या डोंगरावर. त्या भूतनाथ मंदिरामध्ये जाऊन बसू जरा. तिथे बसून 10 मिनटं शांत बसणे याच्यापेक्षा सुख नाही कोणतं. इफ यू हॅव नॉट व्हिजिटेड बदामी, प्लीज डू कम. आणि बदामीमध्ये भूतनाथ टेम्पल तुम्ही विसरू नका, मिस करू नका. बदामी, ज्याचं आधीचं नाव वातापी असं देखील होतं, याची स्थापना चालुक्य घराण्यातील पुलकेशीन प्रथम याने इसवी सन 500 ते 600च्या दरम्यान केल्याची नोंद आहे. महान अशा विजयनगर साम्राज्याचा हा सगळा भाग होता. पट्टडकल, ऐहोळे, हम्पी, बदामी
नंतर इस्लामिक शासकांनी त्या आक्रमण जे केले त्यांनी आक्रमकांनी याचं विध्वंस केला बराचसा. आता तुम्ही बघू शकता तसं सगळ्या मूर्त्या तोडलेल्या फोडलेल्या, पण तरीही हे अवशेष खूप आहेत आणि पट्टडकल्ला तर एकदम छान आहे. या सगळ्या ट्रिपमधली माझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे हे भूतनाथ मंदिर, जे अगस्त्य तळ्याच्या काठावर बांधलेलं आहे. भूतनाथ मंदिर पाहून झाल्यानंतर आता मी या एकदम जबरदस्त अशा खडकांच्या ठिकाणी आलेलो आहे. वराह अवतार आहे इथे, इथे नरसिंह अवतार आहे आणि इथे गणपती बाप्पा सुद्धा आहे. तर असे बरेच आपल्या देवी देवतांचं इथे प्रामुख्याने बघायला भेटत आहे. झोपलेली मूर्ती आहे आणि मला तर असं वाटतं की ती विष्णूची आहे. बदामी नंतर आम्ही निघालो आता दक्षिण काशी श्री महाकुटेश्वराकडे. रस्ता एक पदरी आणि छोटा असून सुद्धा ट्रॅफिक तुरळक असल्यामुळे आम्हाला गाडी चालवायला खूप मजा येत होती. सो आता बदामी पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत महाकुटेश्वर, दक्षिण काशी महाकुटेश्वर. 2017ला जेव्हा बाईक टूरला आलो होतो तेव्हा आम्ही इथे आलो होतो आणि मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला होता. यावेळेस तर काही पाण्यात जायची इच्छा नाही आहे, पण आमच्या मेमरीज सगळ्या ताज्या झाल्या. इकडे कर्नाटकात रस्ते एकदम छान आहेत आणि त्यातल्या त्यात आपली स्कॉर्पिओ एन खूप मजा देते. तर असा विचार आहे की थोडंसं ऑफरोडिंग करावं म्हणून मी आता हा रस्ता सोडला आहे चांगला आणि इकडे ऑफरोडला गाडी टाकली. एकदम हार्डकोर ऑफरोड टाईप रस्ता दिसत नसला तरी या रस्त्यावर खड्डे खूप होते आणि अनइवन रस्ता होता, कच्चा रस्ता होता. त्यामुळे गाडीचे सस्पेन्शन आणि ईज ऑफ ड्रायव्हिंग, स्टेअरिंग मॅन्युअरेबिलिटी टेस्ट झाली. थोडंसं ऑफरोडिंग केलं. सस्पेन्शन्स आर रिअली व्हेरी नाईस. 3.5 तासाचा रस्ता आणि आम्हाला पोहोचायला बराच उशीर होणार होता, रात्र होणार होती. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबून आणि जेवणाचा निर्णय घेतला. तर हम्पीला जातोय आम्ही आणि मध्ये भूक लागली, तर या छान अशा वातावरणात आपण स्टोव वगैरे आता सेटअप केलाय सगळा आणि खिचडी बनवणं सुरू आहे. हे बसले तिथे. खिचडी, चटणी, कांदा, मॅगी असा प्रोग्राम होता आणि तो एकदम भारी झाला आहे. आता एवढं खाणार, सगळं सामान आवरणार आणि आम्ही निघणार पुढे हम्पीकडे. रात्र झाली पण एवढं काही टेन्शन नाही. 7:15 झालेत. अंधार पडला आहे पण पूर्ण. पण आपल्या गाडीला चांगले लाईट्स आहेत, गाडी चांगल्या कंडिशनमध्ये, त्याच्यामुळे नाईट ड्राईव्हचा काही प्रॉब्लेम नाही. आय विल फर्स्ट एन्जॉय दिस खिचडी. जबरदस्त. आमच्या पुढच्या स्टेची सोय आम्ही हॉस्पिटलमध्ये केली होती. रात्री 11 वाजता आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि लगेच झोपी गेलो. सो आफ्टर सो मेनी इयर्स मी पुन्हा एकदा आलो आहे पॅलोलेम बीचवर.